राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपत्राप्रकरणी सुनावणीतील आज चौथा दिवस संपलेला आहे आणि आज शरद पवार गटातील चारही साक्षीदार जे होते त्यांची उलट साक्ष संपलेली आहे। चौथे साक्षीदार होते ते खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत। सर, एकंदरीत हा प्रयत्न होता, तुम्ही दिलेल्या प्रतिज्ञापत्र संदर्भात हा युक्तिवाद रंगला, कशा प्रकारे ही प्रतिज्ञापत्र तुमची स्वाक्षरी घेण्यात आलेली होती, काय सांगाल? यामध्ये मुळात प्रतिज्ञापत्रावर घेतलेली जी तारीख होती, टाकलेली तारीख 2 जुलैला जी सही घेण्यात आली त्यावर 30 जूनची तारीख टाकणं, मला वाटतं इथेच पहिल्यांदा एक बिट्रेयलची भावना होती आणि त्यानंतर जे काउंटर ॲफिडेव्हिट साईन केलं त्यावर ही साक्ष झाली आणि यामध्ये 2 जुलैला जो संपूर्ण घटनाक्रम झाला देवगिरी बंगल्यावर, त्या संदर्भात ही संपूर्ण साक्ष झाली। पण सर, एकंदरीत महत्त्वाचा जो युक्तिवाद होता की तुम्ही ज्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केलेली होती त्याचा मायना तुम्ही वाचलेला नव्हता, कारण शरद पवार विरोधात अजित पवार असा मायना त्यावरती नमूद केल्याचा दावा आता वकिलांनी केला होता। यामध्ये जरी तो केला असेल तरी सुद्धा हे सांगण्यात आलं होतं की इट इज जस्ट अ फॉर्मॅलिटी आणि जर आपण त्यातला गाभा बघितला तर या गाभ्यामध्ये कुठेही ज्या हेतूसाठी त्या ॲफिडेव्हिट वापरलं गेलं त्या हेतूचा कुठेही उल्लेख नव्हता। त्यामुळे एकंदरीत तुम्हाला वाटतं हे फसवून ह्या प्रतिज्ञापत्रावर तुमची स्वाक्षरी घेण्यात आली? पण याला यापेक्षा वेगळं काय म्हणणार आपण, कारण या पद्धतीनं कशासाठी त्याचा वापर होणार आहे याची कुणालाही कल्पना दिली गेली नव्हती आणि ते जेव्हा 25 जुलैला जेव्हा इलेक्शन कमिशन समोर जेव्हा ही केस आणि सुनावणी सुरू झाली तेव्हा त्याचा उद्देश कळाला आणि त्यामुळे त्यानंतरचं काउंटर ॲफिडेव्हिट करणं हे भाग होतं। एक शेवटचा प्रश्न घेतो, तुम्ही तुमची उलट साक्ष संपवताना काही वाक्य वापरलेली होती, ती ऐकायची आहेत, कारण हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नाहीये त्यामुळे प्रेक्षकांना ही माहिती नाहीयेत। नाही, त्यामध्ये समोर उलट तपासणी घेताना समोरच्या वकिलांनी हा प्रश्न विचारला की तुम्ही जी कारणं देता आहात ही कारणं योग्य वाटत नाहीत। म्हटलं त्याला मी असं म्हणालो की कायद्याच्या भाषेत कदाचित ही कारणं योग्य वाटत नसतील, पण ही कारणं महाराष्ट्राच्या हिताची आहेत। आज महाराष्ट्रातून जे 48 खासदार निवडून गेलेत ते मी पार्लमेंटच्या फ्लोअरवर पाहतो की यापैकी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचे 39 खासदार कांदा निर्यात बंदीच्या विषयी मूग गिळून गप्प बसतात, महाराष्ट्रातून जे उद्योगधंदे जातात त्याविषयी मूग गिळून गप्प बसतात, कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची जी व्यथा आहे ही मांडताना मूग गिळून गप्प बसतात। मग अशा पद्धतीचं मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा मी लढणं स्वीकारलं। जरी तुम्हाला कायद्याच्या भाषेत हे कदाचित कारण योग्य वाटत नसेल तरी मला वाटतं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने हे कारण योग्य आहे। लोकशाही मराठीसोबत संवाद साधल्याबद्दल धन्यवाद। कॅमेरामन सुनीलसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।